सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आजच्या भागामध्ये इकडे आता सर्वजण पूजेसाठी मंदिरात आलेले असतात, पण आता इंद्र कुणाला काही न सांगता अचानक तिथून निघून जातो. तर इकडे जी तनिषा आहे तिने अजून गोळ्या मागवलेल्या असतात आणि त्यामुळे आता लगेच इंद्र घरी येतो. आणि आता इंद्र घरी आल्यावरती तो विचारतो, तनिषा तू त्या गोळ्या का मागवल्या तुझ्याकडे? मी बघितले तेव्हा तुझ्याकडे ऑलरेडी अर्धी वर्णी गोळ्या होत्या. मग त्या गोळ्या घेतल्या का तू? काय केल्या? तर तनिष्का म्हणते की हो, मी ते सगळ्या गोळ्या संपल्या आहे माझ्या. मी एकदाच खाल्ल्या सगळ्या. तर तो म्हणतो की तनिषा काय बोलते? कळतंय का तुला काही? अगं काही झालं तर काय करशील तू? तर आता लगेच ते म्हणते की काही झालं म्हणजे? हो काय होणार आहे मला? काही नाही होणार असं म्हणते. तर आता लगेच तो म्हणतो की हे बघा तुम्ही असं काही म्हणू नका. तर आता लगेच इंद्र घाबरतो. तनिषा म्हणते, "अरे इंद्र, तू खूप घाबरलाय. तसं काही नाहीये. अरे माझी गोळी घेता घेता सकाळी गोळी घ्यायला गेले आणि माझ्याकडून ती गोळ्याची बरणी जमिनीवर सांडली आणि सगळ्या गोळ्या खाली पांगल्या. त्यामुळेच मग मी त्या वहिनींना दुसरी बरणी आणायला सांगितली होती नवी. जमिनीवर पडलेल्या गोळ्या कशा घेणार ना मी. त्यामुळे." तर आता लगेच म्हणतो की असं होतं का तनिषा? मी किती घाबरलो होतो. तर आता लगेच ती म्हणते की इंद्र मला एवढा जीव नको लावू रे तू. मला असं त्या दिवशीचं सगळं आठवतं. तर आता इंद्र लगेच वाईट वाटतं आणि इंद्रला आता ती म्हणते, "चल इंद्र आपल्याला जायला उशीर होतोय ना तिकडे मंदिरात पूजेला, चल मग आपण जाऊयात." असं म्हणतात. इकडे आता पूजेला सगळेजण इंद्राची वाट बघतात. तरी पण इंद्र येत नाही. मग आता मालती आणि आबांना पूजेला बसवतात. दोघेजण आता पूजेला बसतात. पूजा चालू असते तर तिथे आता राणीला खूप वाईट वाटत असतं. राणीची आई म्हणते, "अगं राणी तू कशाला काळजी करते? ह्या वेळेस नाही बसता आलं पूजेला तर काय झालं? राणे पुढच्या वेळेस तुम्ही पूजाला बसा इंद्र सरण तुम्ही." तर आता ती म्हणते की हो मला काही नाही वाटलं एवढं असं राणी म्हणते. इकडे आता इंद्रची गाडी येते. त्याच्यातून तनिषा पण खाली उतरते. तनिषा आणि इंद्र तर आतमध्ये येतात. तर आबा विचारतात, "कुठं होतास रे इंद्र? किती वेळ झाला? पूजेला येतात नव्हतं का लवकर?" तर इंद्र म्हणतो, "चला पूजा करायची की सुरू?" तर आता लगेच गुरुजी म्हणतात, "पूजा संपन्न झाली आहे." "अहो या दोघांनी पूजा केली आहे." असं म्हटल्यावरती इंद्राला धक्का बसतो आणि आता लगेच ती म्हणते, आबा इंद्राला बोलायला लागतात. तर तनिषा म्हणते, "आबा तुम्ही इंद्राला नका बोलू. अहो सगळी चूक माझी आहे ना, त्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगून टाकते." आता ती आबाला त्यांना सगळं सांगत असते. तर नक्की आता काय ट्विस्ट असणार आहे पुढील भागामध्ये हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.